हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तलाठी भरती कट ऑफ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हा जो कट ऑफ आहे मित्रांनो, हा कट ऑफ अंदाजित आहे, असा सेम कट ऑफ लागेल असं अजिबात मत नाहीये। परंतु मित्रांनो नक्की एवढं सांगतो की या कट ऑफच्या आसपास नक्कीच तुमचा कट ऑफ जाणार आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कारण की मित्रांनो असा डिटेलमध्ये व्हिडिओ पूर्ण युट्यूब वरती तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही। आपण संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, ठीक आहे। चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया, ठीक आहे। तर सर्वात महत्त्वाचं बघा मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आवडीचं महाराष्ट्रातील एकमेव युट्यूब चॅनल, या चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला सर्व अपडेट्स पाहायला मिळतील। त्यामुळे मित्रांनो, तर आपल्या चॅनलचं नाव आहे मित्रांनो मराठी अनिकेत, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो। आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे आणि ऑथेंटिक माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहोत। अशी माहिती मित्रांनो युट्यूब वरती तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ठीक आहे। आता आपण कट ऑफच्या मुद्द्यावरती येऊया। तर सर्वात पहिली जी टीप असणार आहे मित्रांनो, ती टीप तुमच्यासाठी मित्रांनो अशी आहे, हा कट ऑफ मित्रांनो नॉर्मलायझेशन वर आधारित आहे। म्हणजेच आफ्टर नॉर्मलायझेशन मित्रांनो हा कट ऑफ आहे, हे मित्रांनो तुम्ही सर्वात अगोदर समजून घ्या, ठीक आहे। त्यानंतर बघा, महत्त्वाचा जो मुद्दा आहे या व्हिडिओचा किंवा या कट ऑफ संदर्भात, ते मुद्दे तुम्ही समजून घ्या। तर बघा, तलाठी भरतीमध्ये जवळपास 48 विद्यार्थ्यांना मित्रांनो 200+ मार्क आलेले आहेत। त्यानंतर बघा मित्रांनो, 190+ घेणाऱ्या म्हणजेच 190+ मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा मित्रांनो भरपूर आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, नॉर्मलायझेशन मध्ये जास्त विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ झाल्यामुळे तलाठी भरतीचा कट ऑफ हाय जाऊ शकतो असा अंदाज आहे मित्रांनो, ठीक आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, टोटलच्या जागा होत्या तुमच्या तलाठी भरतीसाठी त्या होत्या 4666 जागांसाठी मित्रांनो तुमची ही तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, तुमच्या या तलाठी भरतीसाठी मित्रांनो टोटल जे फॉर्म आले होते ते आले होते 10,41,000। आणि तुमचा जो अंतिम रिझल्ट आहे मित्रांनो तो पेंडिंगला आहे तलाठी भरतीचा। आणि तुमचा रिझल्ट जानेवारी 2024 पर्यंत मित्रांनो तुमची तलाठी भरतीची सर्व प्रोसेस कंप्लीट होईल, म्हणजे तुम्हाला तुमचा अंतिम मेरिट लिस्ट पाहायला मिळेल मित्रांनो, ठीक आहे। त्यानंतर परीक्षा देणारे जे विद्यार्थी होते, विद्यार्थ्यांची जी टोटल संख्या होती मित्रांनो ती होती 8,64,960 विद्यार्थ्यांनी मित्रांनो तलाठी भरतीची परीक्षा दिली आहे। तर त्यामध्ये मित्रांनो गैरहजर विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती आहे मित्रांनो 1,77,000 विद्यार्थी हे गैरहजर होते। त्यांनी फक्त फॉर्म भरला होता, परंतु ते एक्झामला आले नव्हते मित्रांनो, ठीक आहे। सर्व माहिती डिटेलमध्ये शेअर करतोय, त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, कट ऑफ प्रत्येक डिस्ट्रिक्टचा वेगळा लागेल, हे मित्रांनो तुम्ही समजून घ्या। काही डिस्ट्रिक्टचं मेरिट जास्त लागेल तर काहींचं कमी लागेल, कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पर्धा सारखी नाही। म्हणजे मित्रांनो, ज्या जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन हाय असणार त्या जिल्ह्याचा कट ऑफ ऑटोमॅटिक हाय लागणार, आणि ज्या जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन लो असणार त्या जिल्ह्याचा कट ऑफ कमी लागणार। आता मी तुम्हाला समजून सांगतो, कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ जास्त लागणार, कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ कमी लागणार। तर बघा, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये जास्त फॉर्म आलेले आहेत त्या डिस्ट्रिक्टचं मेरिट जास्त लागणार मित्रांनो, कारण की ऑटोमॅटिकली जास्त लागणार। जिथे फॉर्म जास्त आहे तिथे मेरिट मित्रांनो जास्त लागणार। आता तुम्हाला मी पाठीमागे एक व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये जास्त फॉर्म आलेत, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये कमी आलेत आणि वॅकन्सी किती आहे ते सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। सेम तसेच ज्या ठिकाणी मित्रांनो फॉर्म कमी, तिथील मेरिट सुद्धा मित्रांनो कमीच लागणार आहे, हे सर्वांनी लक्षामध्ये घ्या। म्हणजे ज्या ठिकाणी स्पर्धा कमी आहे त्या ठिकाणचे मेरिट सुद्धा कमी लागेल। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, अंतिम निकाल लावण्याची जबाबदारी कोणाकडे आहे हे समजून घ्या मित्रांनो, भरपूर जणांना हे माहित नाहीये, ठीक आहे। सामान्य प्रशासन विभागाकडून भूमी अभिलेखला निर्देश आले की लगेच मित्रांनो तुमची अंतिम लिस्ट जाहीर होईल। म्हणजेच मित्रांनो, तुमचा जो काही फायनल निकाल पेंडिंगला आहे तो लवकरच लागेल। तर आता मी निकालासंदर्भात जी काही अपडेट आहे ती तुमच्यासोबत शेअर करतो। तर बघा मित्रांनो, येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला चांगली बातमी मिळेल मित्रांनो, आणि तुमचा जो निकाल आहे मित्रांनो तो लवकरच जाहीर होणार आहे। तर आता मी तुमच्यासोबत महत्त्वाचे अपडेट शेअर करतोय। तर ती बातमी बघा मित्रांनो, परीक्षेची संख्या जी होती मित्रांनो ती फार मोठी होती, त्यात कुठल्याही विद्यार्थ्यावरती अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे। पुढील 2 दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल, तसेच जानेवारी पर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे मित्रांनो, ठीक आहे। तर आता बघा,
संपूर्ण कट ऑफ वगैरे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या ठिकाणी बघा 26 जानेवारी 2024 ला मित्रांनो तुम्हाला नियुक्ती पत्रे भेटण्याची अपेक्षा आहे. आता बघूया मित्रांनो, बघूया आता आपण की भेटतायत की लेट होत आहेत, कारण की ऑलरेडी मित्रांनो तलाठी भरतीची जी प्रोसेस आहे ती खूप लेट चाललेली आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे, खूप जास्त अडचणींना सामोरं जावं लागत आहे तलाठी भरतीला. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा बघा, तलाठी भरतीमध्ये 45% गुण मिळवणारे विद्यार्थी मित्रांनो हे पास आहेत. म्हणजेच मित्रांनो 200 पैकी कमीत कमी 90 गुण घेणारे विद्यार्थी हे तलाठी भरतीमध्ये पास आहेत मित्रांनो. पण आता महत्वाचा मुद्दा समजून घ्या, पण लिस्ट ही मेरिट नुसार लागणार आहे. त्यामुळे फक्त पास होऊन उपयोग नाही, चांगला स्कोर पाहिजे सिलेक्शन होण्यासाठी. म्हणजे मित्रांनो तलाठीची जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल मित्रांनो, तर तुमचा स्कोर चांगला पाहिजे आणि तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याच्या निवड यादीमध्ये मित्रांनो तुमचं अंतिम यादीमध्ये नाव आलं पाहिजे. त्यावेळेसच मित्रांनो तुम्ही तलाठी होणार आहात. तर बघा, आता महत्वाचा मुद्दा जो आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक होता तो होता की तलाठी भरतीचा कट ऑफ. तर आता आपण कट ऑफ विषयी डिस्कस करूया. सर्व कॅटेगरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तलाठी भरतीचा कट ऑफ किती जाऊ शकतो? ओपनचा किती लागेल, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससी, एसटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, बीजेए, एसबीसी 10 सर्व कॅटेगरी आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर बघा मित्रांनो, मेल आणि फिमेल दोन्हीचा सुद्धा कट ऑफ आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करतोय. तर सर्वात पहिली जी कॅटेगरी मित्रांनो ती आहे ओपन कॅटेगरी. तर बघा, ओपन मुलांचा कट ऑफ 180 प्लस लागण्याचे चान्सेस आहेत आणि मुलींचा 168 प्लस कट ऑफ जाऊ शकतो मित्रांनो. हा एक अंदाज आहे, सेम असंच लागेल असं अजिबात मत नाही, हे तुम्ही समजून घ्या. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरी. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो बघा, मुलांचा 178 प्लस जाऊ शकतो आणि मुलींचा 166 प्लस कट ऑफ जाऊ शकतो. कारण की नॉर्मलायझेशन मध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढल्यामुळे मित्रांनो कट ऑफ हाय जाण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ओबीसी कॅटेगरी. ओबीसी कॅटेगरीचं बघा मित्रांनो, मुलांचा कट ऑफ 176 प्लस लागू शकतो आणि मुलींचा कट ऑफ 164 प्लस जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आहे एससी कॅटेगरी. एससी कॅटेगरीचं बघा, मुलांचा कट ऑफ 174 आणि मुलींचा कट ऑफ 162 जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जी नेक्स्ट कॅटेगरी आहे ती आहे बघा मित्रांनो एसटी कॅटेगरी. तर एसटी कॅटेगरीचा कट ऑफ बघा, मुलांचा 170 जाऊ शकतो आणि मुलींचा 158 कट ऑफ जाऊ शकतो. या रेंजमध्ये कट ऑफ लागण्याचे फुल चान्सेस असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर जी नेक्स्ट कॅटेगरी आहे ती आहे विजय कॅटेगरी. विजय कॅटेगरीचं बघा मित्रांनो, मुलांचा 174 प्लस कट ऑफ जाऊ शकतो आणि मुलींचा 164 प्लस कट ऑफ लागण्याचे खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आहेत. असाच तुमचा सेम कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जी कॅटेगरी आहे ती आहे एनटीबी कॅटेगरी. एनटीबी कॅटेगरीचा मुलांचा कट ऑफ बघा, तलाठी भरतीचा 172 प्लस आणि मुलींचा 162 प्लस कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एनटीसी कॅटेगरी. एनटीसी कॅटेगरीचा बघा, मुलांचा 174 प्लस आणि मुलींचा 164 प्लस कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एनटीडी कॅटेगरी. मुलांचा 174 प्लस आणि मुलींचा 164 कट ऑफ जाऊ शकतो, 164 प्लस. आणि नेक्स्ट लास्ट जी कॅटेगरी आहे ती आहे एसबीसी कॅटेगरी. तर एसबीसी कॅटेगरीचा बघा, मुलांचा 172 प्लस आणि मुलींचा 162 प्लस या रेंजमध्ये कट ऑफ लागू शकतो. मित्रांनो, आता महत्वाचा मुद्दा समजून घ्या, असा सेम कट ऑफ लागणार नाही, यामध्ये थोडा कमी जास्त होऊ शकतो मित्रांनो. ही नोट तुम्ही लक्षामध्ये घ्या. म्हणजे थोडंफार प्लस मायनस होऊ शकतं मित्रांनो, परंतु सेम असा कट ऑफ लागेल असं अजिबात वैयक्तिक मत नाहीये मित्रांनो. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. खूप मेहनत करून मित्रांनो आजचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. ही सर्व माहिती गोळा करून मित्रांनो आणि सर्व गोष्टी अनालायसिस करून मित्रांनो आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये विचारा. थँक्यू सो मच. धन्यवाद.